ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक गाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंद ओलांडते, तर प्लॅटफॉर्मची लांबी किती? पहा, अशा प्रकारे नेहमी आगगाडी एक खांब ओलांडते, एक प्लॅटफॉर्म ओलांडते, एक गाडी दुसऱ्या गाडीला ओलांडते, असे काहीतरी प्रश्न असतात. तर प्लॅटफॉर्म ओलांडणे आणि खांब ओलांडणे यात फरक आहे. ज्यावेळेस ती गाडी एखादी खांब ओलांडते, पहा अशी गाडी आहे आणि ती खांब ओलांडून गेली आहे. ती गाडी खांब ओलांडून गेली म्हणजे त्या गाडीने किती अंतर पार केलं आहे, तर तिची स्वतःची जी लांबी आहे ना, तेवढं अंतर पार केलं आहे. गाडीची लांबी म्हणजेच तिने काटलेलं अंतर असतं. पण जेव्हा एखादी गाडी, एखादा प्लॅटफॉर्म असेल आणि ती गाडी एखादा प्लॅटफॉर्म असा आहे आणि ती ओलांडत चाललेली आहे. ती गाडी असा प्लॅटफॉर्म ओलांडून गेली. तर ती गाडीने किती अंतर काटलेलं आहे? तर स्वतःचं अंतर आणि प्लॅटफॉर्मचं अंतर दोन्ही अंतर तिने काटलेले आहेत. तिने प्लॅटफॉर्म आणि स्वतःचे अंतर ह्या दोघांच्या बेरजे एवढं अंतर तिने काटलेलं असतं. म्हणजे तिने एकूण काटलेलं अंतर किती असणार आहे? गाडीची स्वतःची लांबी आणि शिवाय प्लॅटफॉर्मची लांबी. मग आपण असं म्हणू, प्लॅटफॉर्मची लांबी, प्लॅटफॉर्मची लांबी एक्स मीटर मानू, एक्स मीटर मानू. म्हणून गाडीने काटलेले गाडीने काटलेले एकूण अंतर बरोबर एक्स अधिक गाडीची स्वतः लांबी 700 मीटर आहे. मग एक्स अधिक 700 मीटर एवढं तिने अंतर काटलेलं आहे. आणि ही गाडी काय करते? 72 सेकंद ओलांडते. वेळ किती लागतो त्यांनी? वेळ किती? 72 सेकंद. मग आता आपल्याला माहिती आहे, वेग आणि अंतर यांचा काय संबंध आहे एकमेकाशी? तर अंतर बरोबर वेग आणि वेळ यांचा गुणाकार. आणि एकूण अंतर आणि वेग यातला जो भाकर आहे त्याला वेळ येतो. मग आता त्याने काय काय दिलं आपल्याला? वेळ दिलाय आणि एकूण अंतर दिलंय. आणि पुढे काय दिलं बघा बरे? ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी. गाडीचा वेग पण दिलेला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे सूत्र, की अंतर भागिले वेग बरोबर वेळ असतो. अंतर भागिले वेग म्हणजे काय आहे? वेळ आहे. तर वेळ किती आहे बघा बरे? 72 सेकंद वेळ आहे. अंतर आहे आपलं x अधिक 700 आणि वेग किती आहे? तर गाडीचा वेग ताशी 80 किलोमीटर आहे. आता आपण काय करू? हे जे उत्तर आहे ते मीटरमध्ये आहे. हा वेळ सेकंदामध्ये आहे. त्यामुळे आपण हा वेग आहे ना, आपण 80 किलोमीटरचा सेकंदामध्ये बनवू. पहा, गाडीचा वेग, गाडीचा वेग बरोबर किती आहे? 80 किलोमीटर दर तास. म्हणजे किती वेग आता माहितीये का? 80,000 मीटर भागिले 3600 सेकंद एवढा वेळ आलेला आहे. म्हणजे गाडीचा वेग किती आला सेकंदामध्ये? 80,000 मीटर भागिले 3600 सेकंद. 2-2 शून्य गेले. उत्तर आल्याचं 800 भागिले 36. याला आपण अजून 4 ने भाग जाईन. 4 नव्वे 36, 4 दुणे 8. उत्तर आलं 200 भागिले 9 मीटर दर सेकंद एवढा त्याचा गाडीचा वेळ आलाय. गाडीचा वेग किती आहे? 200 मीटर पर सेकंद हा गाडीचा वेग आहे. पहा, गाडीचा किती वेग आहे? 200 मीटर दर 9 सेकंद. म्हणजे प्रत्येक 9-9 सेकंद 200. इथं पॉईंटमध्ये भाग लावत बसायचं नाही, ते नंतर जाणार आहे. पहा, आपल्याला आता विचारलंय अंतर, गाडीचं अंतर विचारलंय. म्हणजे अंतर म्हणजे काय आलं? वेग गुणिले वेळ. एकूण अंतर किती आहे? x अधिक 700. एकूण अंतर किती आहे? x अधिक 700 मीटर आहे. पहा नीट. एकूण अंतर आहे x अधिक 700. वेग किती आहे? वेग 200/9
गुणिले वेळ किती लागलेला आहे 72 सेकंद लागला आहे. वेळ 72 सेकंदामध्ये आणि हे जे वेग आहे ना तो पण सेकंदामध्ये आहे. म्हणजेच उत्तर आलं याचं x अधिक 700 एकूण अंतर बरोबर 991 9 72 8 2 16 1600 म्हणून x बरोबर 1600 वजा 700 म्हणून x म्हणजे आले 900. प्लॅटफॉर्मची लांबी 900 मीटर आली. कशी आली पहा परत. हे बघा नीट. ह्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे किलोमीटर ताशी आहे, बाकी सेकंद दिलंय. मग आपण काय करायचं असतं, हा जो वेग आहे ना तो पण सेकंदामध्ये करून घ्यायचा. म्हणजे 80 किलोमीटरच्या ऐवजी 80,000 मीटर मांडायचे. तासाच्या ऐवजी 36 सेकंद मांडायचे. कमी कमी जेवढं होईल तेवढं लावायचं. पॉईंटमध्ये भाग लावायचा नाही, तेवढंच मांडायचं. याचा अर्थ आला 9 सेकंदामध्ये 200 मीटर हा तिचा वेग आला. मग आता काय करायचं, तिचा वेग आहे 200 भागिले 9 गुणिले 72 सेकंद आहेत. भागाला उत्तरला 1600 आलं. 700 तिकडे वजा केलं, उत्तर 900 आलं. 900 काय त्या प्लॅटफॉर्मची लांबी आली.